दाखवतो शेताच्या साईडच्या आता वातावरण. इथं पण ऊस आहे कोट्यापाशी. हा बघा, हा ऊस आहे लावलेला. परत इथं पपईचे झाड आहे. हे टोटल 1 2 हे कोट्याच्या साईडचं बॅकग्राऊंड आहे इकडलं. हे बघा. यानंतर हां, इथं आता छोटं आहे पपईचं झाड. त्यानंतर इथं एक लिंबोणीचं झाड लावलेलं आहे, लिंबाचं. हे बघा. इथं हा जो झाड आहे हा मोठा आहे पपईचा. याला पपई लागलेत एकदा बघा तुम्ही. हे बघा वरच्या साईडला पपईचं झाड. हां, त्यानंतर इथं चिक्कूचं झाड आहे. दिस इज अ चिक्कूचं झाड. आत्ता सध्या छोटंच आहे, भयानं लावले. आणि हे आमच्या शेतातले आंबे. हे बघा, गोड आंबा आहे, पिकल्यानंतर गोड लागते. भरपूर आंबे लागलेत. हे बघा आंबे, पूर्ण आंबे लागले जास्त. इथे एक आहे, पलीकडे एक आहे आंब्याचं झाड. आता इथे सध्या आता उसाला पाणी चालू केलेत बाबानं, वरून पाणी लावलेत. वरून ते पार लांबपर्यंत. इथं आहे जांबाचं झाड. हे बघा, हे वाला जांबाच्या झाडानंतर हे आहे जांभळाचं झाड. उन्हाळ्यामध्ये ते काळे काळे येतात ना. आता सध्या फुल लागले, येईल आता एक 10-15 दिवसात थोडे थोडे लागतील बारीक बारीक. याच्या पलीकडं कलमी आपल्या झाड दाखवतो या. हे बघा, हे आंबा, हे आंब्याचं झाड. हे बघा, याचे आंबा किती मोठे झालेत आता. लय मोठं आहे आंब्याचं झाड आणि लय आंबे लागले ते बघा. सगळीकडे आंबे लागले, सगळीकडे टोटल पूर्ण. इथून असं व्ह्यू बघितला तर बघा, एक नंबर आहे शेताकडे. आंबे, हा बघा आंबा. गणपती सर एक हा ताई बोल की. काय नाही, इकडे शेताकडे आलो होतो जरा रास करायला. चालू आहे. हां, पाणी न्यायला आलो इथं. आलं एक 1.5-2 तास लागतील. गहू आहेत आणि हे आहे तुरीचं पण राहिलं वाटतं थोडं. हां, बाकी काय मग निवांत. करतो, येतो उद्या रात्री. हां चालतं. हो, आता हो, आमच्या बाबानं काय केलेत माहीत आहे का. तिथं पाईप टाकलेत. किती आहे, 1 2 3 4 5 पाईप आहे शेतामध्ये. पाईप आता तुम्हाला दाखवतो आमची विहीर. आता विहिरीत चाललोय पाणी आणायला. त्याच्यामध्ये आहे थोडं पाणी या घागरीमध्ये. चला, अभी जाएंगे विहीर के पास. ये तुलसी को पानी डालेंगे बचा हुआ. तुलसी माता चिकूच्या झाडाला टाकून आपल्याला चिकू खायला मिळते. त्यानंतर पपया बघा किती लागलेत. दिसालेत का नाही याच्यात. हां दिसायत. तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे. चला अभी जाएंगा. हे घरचे धोंडे आणून टाकलेत. घराकडे काम चालू होतं, ते दुसरं नवीन जागा घेतलेली तिथले शेतामध्ये आणून टाकलेत. चला अभी जाएंगा विहीर में पाणी लाने के लिए. आता विहीर तर अशी साईडनं पडली आहे आमची विहीर, पण आता आणखी उन्हाळ्यात पाणी आहे, फुल पाणी आहे विहिरीला. पाणी बघा आता. ही विहीर, हे इथलं स्टार्टर आहे.
इथं ही पूर्ण विहीर साईडचं पडलं आहे साईडनं. तर ह्या चिंचेचं झाड आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये इथे येऊन बसायचो लॉकडाऊनमध्ये या चिंचेच्या झाडाखाली मस्त बाजं वगैरे टाकून. फर्स्ट क्लास, एक नंबर नियोजन, कडक. त्यानंतर आता ही आपली विहीर. आता आपण चाललोय पाणी काढायला. बघू आता कैसा निकलेगा पाणी, अंदर जाना पडेगा पाणी लाने के लिए. हे बघा, ही आता जायचं तर कसं आहे दाखवतो मी तुम्हाला. हा रोड बघा, हा रोड कसा आहे बघा. इथून आतमध्ये पाणी काढायचं. तर मी काय करतो, इथं फोन ठेवतो असा आणि आणतो पाणी जाऊन. चला जाएंगे, जय बजरंग बली. पानी लेके आएंगे. इधर रखता हूँ मैं 2 मिनट फोन. तो मेरा कोई ना हो के कुछ राज. चलो भाई पानी लाए. नाही आता आलो मी विहिरीमध्ये पाणी काढायला. पाणी काढतो फर्स्ट क्लास, थंडगार मस्त पाणी आहे. गावाकडे विहिरीचं पाणी प्यायला एक नंबर मजा येते. एक नंबर थंडगार शुद्ध पाणी. आमच्या विहिरीत माश्या पण आहेत. चला, ये निकाली मैंने घागर विहीर से. चला, हे बघा आता तुम्हाला दाखवतो आमच्या विहिरीचा व्ह्यू. हे बघा, इथून काढली मी घागर पाण्याची. आता वर घेऊन चाललोय. वर रास चालू आहे. पाणी लागते. पाणी एक नंबर पाणी आहे. पाणी बघून घ्या, थंडगार. माशा पण आहेत विहिरीत छोट्या छोट्या. चलो, एक नंबर वातावरण आहे. मला गावाकडे आलं ना एक नंबर करमते. निवांत एकदम भारी. सगळं ऊस लावलेलं आहे शेतात. हे बघा, इथं आमचं हे आहे वेळूचा भाला. तुम्ही बघितलं असाल हे एकदा. बघा, हे लावलेलं आहे. आता मस्त हे बघा वातावरण आहे, एक नंबर आहे. इथं हा कोटा आहे. इथं पाणी स्टॉक करायचं. मस्तपैकी निवांत वातावरण.